ही थेट दृश्य आहेत. अजित पवार पूरग्रस्त जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. अजित पवारांकडून अतिवृष्टीग्रस्त भागांची पाहणी केली जाते. सोलापूर जिल्ह्यातल्या करमाळ्याच्या कोर्टी गावात ते सकाळीच दाखल झालेले आहेत. पूरग्रस्त शेतकऱ्यांशी, बाधित शेतकऱ्यांशी ते संवाद साधतायत. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। तर नेहमीच्या सवयीप्रमाणे अजित पवार भल्या पहाटेच दौऱ्यासाठी निघाले। सध्या ते करमाळ्यामध्ये आहेत। सोलापूर जिल्ह्यातल्या करमाळ्यामध्ये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधतायत। सोलापूर जिल्ह्यातही प्रचंड पावसानं नुकसान झालेलं आहे। पिकं वाहून गेलेली आहेत। सीना नदीच्या महापुरामुळे अनेकांची शेती गिळंकृत केली। याच भागात आज उपमुख्यमंत्री अजित पवार दौरा करतायत। तर आज संपूर्ण मंत्रिमंडळ राज्यभरातल्या नुकसानग्रस्त भागात दौरा करणार आहे। उपमुख्यमंत्री सध्या या शेतकऱ्यांशी बोलतायत, त्यांच्याकडून नुकसानीबाबतचा आढावा घेतायत, माहिती जाणून घेतायत। साम टीव्हीवर ही एक्सक्लुझिव्ह दृश्य अजित पवार करमाळ्यात दाखल झाले तिथली ही दृश्य आहेत। करमाळ्यामधल्या कोर्टी गावात ते आलेले आहेत। तिथे या तालुक्यात या गावामध्ये अधिक नुकसान झालेलं आहे। शेतकऱ्यांचं हातातोंडाशी आलेलं पीक हिरावून घेतलंय। तुम्ही शेतकरी आता अजित पवारांपुढे आपल्या व्यथा मांडतायत। कालच सरकारनं 2215 कोटी मदत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी जाहीर केली, मात्र ही मदतही तुटपुंजी आहे। 27-28 ला पुन्हा पाऊस दाखवलेला आहे। आता कुठल्या एरियात पडतोय निसर्गाचं काय सांगा, पण 27-28 ला पुन्हा पाऊस दाखवला। आज तारीख 24। तर आज काय म्हणणं आहे की हे जे काही आहे त्यातलं तर सांडावा जरा खाली घेतला तर बरं पडेल। खोलीकरण आणि थोडं रुंदीकरण काल परवाच केलेलं आहे, पण खाली एकदम कडक मुरुम त्याच्यामुळे तिथे लोकांची मागणी। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।